नमस्कार मंडळी. तर आज आपण ना मटारची अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहोत. तर आता ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल. तर आता ह्यासाठी अगदी स्पेशल असा मसाला पहिल्यांदा बनवून घ्यायचा. आता या मसाल्यामध्ये मी काय काय घेतलं म्हणजे जिरे 1 चमचा, बडीशेप 1 चमचा, 4 लवंग घेतले, 2 वेलदोडे, दालचिनी थोडंसं, काळी मिरी 7 ते 8 घेतल्या आणि त्याला मंद आचेवरती चांगलं भाजून घेतलं. आणि त्यानंतर मग त्याच पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं किंवा 1 चमचा सुद्धा घालू शकता. आणि मोठा असा कांदा चिरून घ्यायचा आणि कांदा जो आहे तो या तेलामध्ये चांगला ना परतून घ्यायचा, जेणेकरून त्याचा रंग ना ब्राऊन असा येईल. म्हणजे कांदा ना चांगला असा तळून घ्यायचा आणि त्यानंतर मग थंड करून ना त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे घालायचं. तर स्टार्टिंगला घालताना कांदा खूप जास्त दिसतो, पण तो तळल्यानंतर ना थोडासाच होतो. त्यामुळे 1 किंवा 2 कांदे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपली दही घालायची 1 वाटी, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा घालायची आणि हे सगळं ना एकत्र छान असं मिक्सरला करून घ्यायचं बारीक. त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये मग थोडंसं तेल घालायचं आणि लसूण जो आहे अगदी बारीक चिरून घ्यायचा, तो सुद्धा भाजून घ्यायचा. आणि त्यानंतर मग आपले मटार घालायचे. तर तुम्ही मटार कोणतेही यूज करू शकता, बॉम्बे मटारसुद्धा किंवा फ्रोझन मटारसुद्धा कोणतेही तुम्ही यूज करू शकता. तर आता मटारसुद्धा चांगले मी परतून घेतले आणि आपला जो मसाला आहे ना आपण स्टार्टिंग भाजून घेतलेला होता, तो चांगला असा बारीक करून तो सुद्धा त्याच्यामध्ये घालायचा. त्यानंतर मग हळद घालायचं, थोडंसं लाल मिरची पूड घालायची आणि जर तुमच्याकडे कोणतीही मिरची पूड असेल तीसुद्धा तुम्ही घालू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं याला परतून घ्यायचं. तर जास्त काही मसाले नाही वापरायचे. तर जितके मी दाखवले तेवढेच मसाले इकडे तुम्ही घेतला तरी चालेल. तर आता काय करायचं, त्यानंतर मग चांगलं याला परतून घ्यायचं. गॅसचं फ्लेम जे आहे ते बारीकच ठेवायचं आणि यामध्ये ना आता थोडंसं अगदी पाणी घालायचं किंवा पाणी न घालता तुम्ही आता मसाला डायरेक्टसुद्धा घालू शकता. तर मी इकडे पहिल्यांदा मसाला घातला आणि हा मसाला कोणता म्हटला तर दही, कोथिंबीर वगैरे आपण वाटून घेतलं होतं ना, ते सारण जे आहे याच्यामध्ये घातलं पातेल्यामध्ये आणि मग त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घातलं. तुम्ही याच्याऐवजी स्टार्टिंगला गरम पाणीसुद्धा थोडंसं घालू शकता, पण पाणी घालत असाल तर गरमच पाणी घाला. तर आता मी इकडे मसालाच डायरेक्ट घातलेला आहे आणि त्यानंतर आता मस्त तुम्ही बघत आहात याला शिजवून घ्यायचं आपण. याचा रंग जेणेकरून लाल असा येईल ना तोपर्यंत, तेल ते वरती असं सोडतं तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं. चांगले मसाले आणि मटार वगैरे शिजले की मग याला परत परतून घ्यायचं. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली मस्त झणझणीत अशी मटारची भाजी तयार. तर तुम्हाला नक्की ही हॉटेलसारखी भाजी लागेल, एकदा तुम्ही नक्की करून बघा. तर मंडळी, आपण हॉटेलमध्ये गेलो ना की मटारच्यासुद्धा रेसिपीज खूप असतात आणि मलाई पनीर जो असतो, मटर मलाई पनीर, तो सुद्धा आपण कधी कधी ऑर्डर करतो. तर आता हॉटेलमध्ये गेल्यावर कशी आपल्याला भाजी आवडते आणि लक्षात राहते, तशीच जर एकदा घरी तुम्ही केलात ना की मग काय कधी मन होईल तेव्हा तुम्ही हॉटेलसारखी भाजी घरच्या घरी बनवू शकता. तर आता प्रत्येक भाजीमध्ये ना थोडंसं चव जास्त येण्यासाठी ना आपण थोडंसं वरून तूप घातलेलं आहे. तर खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू.